नमस्कार मित्रांनो, माझे मतमध्ये तुमचं स्वागत आहे. मित्रांनो, नुकताच न्यायालयाने जो निकाल दिला आहे की SCमधील जे आरक्षण घेणारे जाती आहेत त्यांच्यामध्ये उपवर्गीकरण व क्रिमी लेयर लावण्यात यावे, हा आदेश देण्यात आलेला आहे. व मुख्यमंत्रीसुद्धा आपल्या राज्याचे त्यांनीसुद्धा काही एका हिंदी न्यूज चॅनलवरती असं सांगितले आहे की लवकरच आम्ही उपवर्गीकरण व क्रिमी लेयरसुद्धा लवकरच लावण्यात येईल. पण त्यांना एक माझा सवाल आहे, ठीक आहे, तुम्ही यांना जर क्रिमी लेयर व उपवर्गीकरण करत असाल तर त्याचबरोबर तुम्ही जे मंदिरातील जे पुजारी आहेत त्यांच्या बाबतीतसुद्धा हा निर्णय घ्यावा व त्यांच्यातीलसुद्धा काही घटक असे आहेत की वंचित व दुर्बल घटक आहेत, त्यांनासुद्धा त्याचा लाभ व्हावा यासाठी तुम्हीसुद्धा त्यांना उपवर्गीकरण करावे व क्रिमी लेयर त्यांच्यामध्ये सुद्धा लावावा. कारण ठराविक लोकच श्रीमंत होत आहेत व त्या आरक्षणाचा फायदा घेत आहेत. त्याचबरोबर निवडणुकीमध्ये जे नेते मंडळी वारंवार त्याच उमेदवारांना तिकीट दिले जाते व तेच उमेदवार निवडून येतात व काही ठराविक लोकांनाच त्याचा फायदा होतो. बाकीचे दुर्बल घटक व वंचित घटक जे तरुण पिढी आहेत की त्यांना राजकारणामध्ये काहीतरी करायचं आहे किंवा चांगलं काम करायचं आहे, अशा दुर्बल घटकांनासुद्धा त्या तरुणांना त्यांनासुद्धा यामार्फत संधी मिळावी यासाठी क्रिमी लेयर व उपवर्गीकरण करावे. तुम्हाला जर सगळ्या एका ठिकाणी जर उपवर्गीकरण व क्रिमी लेयर करायचं असेल तर तुम्ही राजकारणामध्ये सुद्धा करा व मंदिरातील पुजाऱ्यामध्ये सुद्धा करा.